नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा अघोर मैफिल स्टोरी टेलर या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे। आजच्या आपल्या मैफिलीतील कथेचं नाव आहे काळा गुलाब आणि कथेच्या लेखिका आहेत कस्तुरी अभ्यंकर। पण जर तुम्ही चॅनलला पहिल्यांदाच भेट दिली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, नाहीतर अनघा जरा कळत्या वयाची झाली आणि एक ॲक्सिडेंटमध्ये तिची आई आणि बाबा दोघेही गेले। तिच्या नातेवाईकांनी तिचं घर आणि बाकी सगळं बळकावलं आणि अनघाला आश्रमात भरती केलं। वय कळतं असलं तरी या बाबतीत काही करण्याइतपत ती मोठी नव्हती। आश्रमात असतानाच तिने कामं पण केले आणि स्वतःचं शिक्षण पण पूर्ण केलं, पण तरीही तिने कधी कोणावर बोट उचलला नाही। तिच्या मतानुसार जे होतं ते चांगल्यासाठीच, म्हणून तिने कुठल्याही वाईट परिस्थितीतही कोणाला दोष दिला नाही। जशी ती कॉलेजमध्ये जायला लागली तशी आश्रमाच्या नियमानुसार तिला आश्रमात राहायचं असल्यास आश्रमाला दर महिन्याला भाडं देणं बंधनकारक होतं, म्हणून तिने एक पार्ट टाईम जॉब शोधला आणि नोकरी करून आपलं शिक्षण पूर्ण केले। नोकरीच्या ठिकाणीच तिची आणि श्रीची ओळख झाली। श्री पण एक सामान्य घरातला मुलगा होता। घरच्यांची परिस्थिती नसल्याने त्याने स्वतःच्या शिक्षणाचा खर्च आईबाबांना उचलावा लागू नये म्हणून काम करायला सुरुवात केली होती। त्यानिमित्ताने त्याचं शिक्षणही पूर्ण होईल आणि आईबाबांना थोडीफार मदत होईल। दोघांची मैत्री झाली आणि नंतर प्रेम, आणि या सगळ्याचा साक्षीदार गिरीश होता। गिरीश जरी श्रीचा मित्र असला तरी अनघाच्या वतीने कोर्टात त्यानेच भाऊ म्हणून स्वाक्षरी केली होती। श्रीच्या आईबाबांना अनघाबद्दल सगळं खरं सांगून त्यांच्या परवानगीनेच हे लग्न झालं होतं। श्रीचे आईबाबा दोघेही अनघावर मुलीप्रमाणे प्रेम करत। सगळ्यांचं कोकणात जायचं ठरल्यावर अनघाने पटकन फोन करून तिच्या आईबाबांना म्हणजे सासू सासऱ्यांना या ट्रिपबद्दल कळवलं। त्यांना पण फार आनंद झाला की श्रीने अनघासाठी वेळ दिला म्हणून। श्रीची आई लगेच म्हणाली, हॉटेलमध्ये नका राहू, कोकणात माझ्या एका मैत्रिणीचा बंगला आहे, मी तिला विचारते, त्यामुळे तुमची राहण्याची व्यवस्था उत्तम होईल। अनघा लगेचच चालेल म्हणाली आणि फोन कट करून आई काय म्हणाला ते बाकीच्यांना सांगितलं। सगळे खूप खुश झाल्या। तितक्यात सायलीच्या आईचा फोन आला की 2 दिवसासाठी तिला घरी येता येईल का म्हणून। तिला एका कामात सायलीची मदत हवी होती। हे ऐकून सगळ्यांचे चेहरे उतरले। सायलीला तर काय करावे समजत नव्हते। तेवढ्यात गिरीश म्हणाला, एक काम करू, तुम्ही दोघे पुढे जा, मी आणि सायली 2 दिवसांनी येतो। सगळ्यांनाच हा पर्याय आवडला। थोड्या वेळाने श्रीच्या आईचा फोन आला आणि बंगल्यावर राहण्याची व्यवस्था झाली आहे असं त्यांनी सांगितलं। श्रीने बंगल्याचा पत्ता घेतला आणि चावी कुठे आणि कधी मिळेल आणि इतर सगळी चौकशी करून घेतली। दुसऱ्या दिवशी अनघा आणि श्री कोकणात जायला रवाना झाले आणि इकडे गिरीश आणि सायली तिच्या आईकडे जाण्यासाठी रवाना झाले। श्री आणि अनघा 8 तासाचा प्रवास करून मालवणमधील एका बीचपाशी असलेल्या जोशी सदन येथे विचारत पोहोचले। तेथे पोहोचेपर्यंत रात्र झाली होती। गेटपाशी आल्यावर गेट उघडण्यासाठी श्रीने हॉर्न वाजवला आणि त्या क्षणी अनघाच्या बाजूच्या खिडकीत 2 हात धापधाप करत काच बळवू लागले। अंधारात अनघाला कोण आहे ते नीट दिसत नव्हतं। श्री आणि अनघा दोघेही त्या आवाजाने एकदम दचकले। अनघाने काच खाली घेतली आणि समोर तो म्हातारा आला। तिला वाटलं की तो खायला काहीतरी मागत आहे, म्हणून तिने त्याला पैसे दिले, पण त्याने ते सरळ गाडीत परत टाकून दिले आणि अनघाला म्हणाला, निघून जावं, आल्या वाटणं निघून जावं। त्या म्हाताऱ्याच्या मराठी भाषेत कोकणी भाषेचा ढंग होता, पण तरी अनघाला तो असं का आणि काय बडबडतो आहे हे काही कळलं नाही। तितक्यातच गेट उघडलं गेलं आणि आतून दामू त्या म्हाताऱ्यावर ओरडत बाहेर आला, पण तो म्हातारा तिथून जाताना बळबळत होता, नियतीने मांडला खेळ, कसा बसणार नशिबाचा मेळ। काहीतरी विचित्र हसत तो तिथून जात होता आणि अनघा त्याच्याकडे एकटक पाहत होती। तितक्यात दामू जो बंगल्याचा केअरटेकर होता, अण्णा म्हणजे दामूचे वडील गेल्यानंतर दामू तिथलं सगळं काम पाहत होता। दामू म्हणाला, ताईसाहेब, मी दामू इथंच राहतो, त्या म्हाताऱ्याकडे लक्ष देऊ नका हो, तो जरा वेडा आहे।
त्याच्याही मराठी भाषेला कोकणी भाषेचा सूर होता. अनघा आणि श्री दोघे आत आले. बंगला ऐसपैस होता. नारळाची आणि सुपारीची तर जणू बागच होती तिथे. बंगल्याचा मेन दरवाजा खूप सुंदर होता आणि मोठाही. आत आल्यावर समोर मोठा हॉल आणि पुढे स्वयंपाक खोली होती आणि त्याच्या बाजूला 2 खोल्या होत्या. तिथे दामू आणि त्याची बायको राहत होते. वरती 4 बेडरूम होत्या. त्या देखील खूप सुरेख आणि स्वच्छ होत्या. दामूने एक बेडरूम दोघांना उघडून दिली आणि त्यांचं सामान आत ठेवलं. मी जेवणाची तयारी झाली का ते पाहतो, काही लागलं तर आवाज द्या, असं सांगून दामू तिथून निघून गेला. श्री फ्रेश होण्यासाठी बाथरूममध्ये गेला. गाडी चालवून तो खूप दमला होता. इकडे अनघा सगळी रूम बघत होती आणि बघता बघता ती बाल्कनीत आली. तिथे तिने पाहिलं की बाल्कनीच्या अगदी मागे एक वाडा आहे. तिथे फक्त एक दिवा तेवढा तिला जळताना दिसला. बाकी वाडा अंधारात होता. जर चंद्रप्रकाश नसता तर तिथे तो वाडा आहे हे पण कळलं नसतं. एवढा तिथे काळोख होता. पण त्या प्रकाशात तो वाडा खूप भयानक वाटत होता. अनघा त्या वाड्याकडे पाण्यात इतकी गुंगली होती की श्रीने 4 वेळा हाक मारलेली पण तिला ऐकू नाही आली. जणू ती तिथे संमोहित झाली होती. तितक्यात मागून श्रीने तिला हलवलं आणि ती भानावर आली. अगं दामू, जेवणासाठी किती वेळा हाका मारतोय, तुझं लक्ष कुठे आहे, चल लवकर, श्री म्हणाला. हो का, चल, असं म्हणत अनघा जेवणासाठी जायला वळले आणि तिच्या मागे श्री. पण कोणाचंही लक्ष नव्हतं की त्या अंधारात 2 पिवळे डोळे अनघाकडे एकटक पाहत आहेत आणि दात विचकवत हसत आहेत. जणू त्या अंधारातल्या काळ्या सावलीला तिची शिकार मिळाली होती. त्या रात्री अनघा आणि श्री दोघे लवकर झोपले. प्रवासामुळे दोघेही दमले होते. रात्री 12 वाजले असतील. तोच अनघाला कोणीतरी बाल्कनीत दार वाजवत आहे असं वाटलं आणि तो आवाज इतका मोठा होता की अनघा दचकूनच उठली. श्री मात्र शांत झोपला होता. जणू त्याने तो आवाज ऐकलाच नाही. अनघाने त्याला उठवण्याचा प्रयत्न केला पण काही उपयोग झाला नाही. नंतर अचानकच अनघा पुन्हा संमोहित झाल्यासारखी त्या बाल्कनीत जाऊ लागली आणि त्या बाल्कनीचं दार आपोआप उघडलं गेलं. ती आता बाल्कनीत आली होती आणि ती बाल्कनीच्या भिंतीवर चढली आणि आता पुढे पाऊल टाकणार होतीच की तोच मागून श्रीने तिला ओढून घेतलं आणि अनघा भानावर आली. तिला कळलंच नाही की आपण इथे कसे आलो ते. अनु, अगं इथं काय करते आणि काय इथून उडी टाकायचा विचार होता की काय तुझा, असं म्हणून श्री हसायला लागला. अनघा मात्र विचारात पडली की मी इथे कशी आले. मगाचा तो आवाज, तो कोणाचा होता. श्री तिला म्हणाला, अनु, तू खूप दमली आहे, त्यामुळे तू आता झोप, विचार करू नको कसला. आणि आपण इथे एन्जॉय करायला आलो आहोत ना, मग कशाला नको त्या गोष्टींचा विचार करत बसते. उद्या सकाळी बोलू आपण, चल झोप आता. दोघंही आत आले आणि इकडे अंधारात पुन्हा तेच पिवळे डोळे, दात विचकवत चमकले. पण आता त्या डोळ्यांमध्ये राग होता, शिकार सहजतेने सुटल्याचा. दुसऱ्या दिवशी अनघा सर्व आवरून झाल्यावर दामूने रूममध्ये आणून दिलेला चहा घेत बाल्कनीत आले आणि त्या वाड्याकडे पाहू लागले. आता तो वाडा कालपेक्षा जास्त स्पष्ट दिसत होता. तिला एका गोष्टीचं आश्चर्य वाटलं. वाडा जवळजवळ पडण्याच्या स्थितीत होता. आजूबाजूला जी काही लहान मोठी झाडं होती ती खूपच सुकलेली होती. कोणी जर जोरात वार केला तर झाड लगेच तुटून जाईल इतके ते सुकले होते. मात्र एकच रोप तिथं असं होतं की ते पूर्ण हिरवं होतं. त्यावर एक फूल देखील फुललं होतं आणि ते होतं गुलाबाचं फूल, काळ्या गुलाबाचं फूल. काळा गुलाब. अनघाच्या तोंडून नकळत शब्द निघाले. अनघा आणि श्री खाली आले. दामूने नाश्त्याची तयारी केली होतीच आणि ते बाहेर फिरायला म्हणून निघाले. चिवला बीचपाशी अनघाला तिथे असलेलं समुद्राचं स्वच्छ पाणी पाहून खूप बरं वाटलं. सकाळ असल्याने तिथं फार रहदारी नव्हती. दोघंही बीचवर गप्पा मारत बसले. तोच पुन्हा निघून जावं, आल्या वाटणं निघून जावं. तोच म्हातारा अनघाकडे बघून ओरडत होता. श्रीने त्याला हाकललं पण तिथून जाताना परत तो बडबडला, नियतीने मांडला खेळ, कसा बसणार नशिबाचा मेळ. पुढे तो श्रीला म्हणाला,
सांभाळ तिला, घाई कर, नजर ठेव. त्याच्या तावडीत सापडली तर भेटायची नाही परत. माझी पोर खाल्ली त्याने, माझी पोर खाल्ली त्याने. असं म्हणत तो रडत रडत तिथून निघून गेला. श्रीला त्याचा बोलण्याचा काही एक संदर्भ लागला नाही. त्याने विचार केला की आपण परत गेल्यावर दामूला विचारू त्याच्याबद्दल. अनघा मात्र आता उदास झाली होती. दोघेही परत आले. अनघा म्हणाली, श्री, मी पडते जरा वेळ. अनघा असं म्हणून वरती रूममध्ये गेले. श्रीने मग दामूला बोलवलं. दामू, तो कालचा तो म्हातारा असं का बडबडत असतो आणि कोण त्याची मुलगी, कुठे गेली ती? साहेब, मला पण फार नाही माहीत, पण जेव्हा इथं अण्णा होते तेव्हा हाच माणूस इथं बाजूच्या घरात राहायला आला होता. मी तेव्हा मुंबईत होतो शिकायला, माझ्या मावशीच्या घरी. पण सुट्टीत जेव्हा मी इथं आलो तेव्हा मी या म्हाताऱ्याला या हालतमध्ये पाहिलं. अण्णा मला म्हणाले की त्याची पोरगी मागच्या वाड्याकडे गेली आणि परत आलीच नाही. तिला शोधण्याचा खूप प्रयत्न केला, पण कोणालाच ती नाही सापडली. त्याचाच परिणाम झाला त्याच्यावर आणि खूळ लागलं. त्यानंतर गावातून 3-4 पोरी अशाच नाहीशा झाला. तेव्हापासून लहान मोठ्या मुली, बायका त्या वाड्याकडे पाहत पण नाही. काय झालं आणि कसं झालं हे कोणालाच माहीत नाही. तेवढ्यात वरतून काहीतरी पडल्याचा आवाज आला. श्री आणि दामू दोघं पण वर धावत गेले. दोघंही समोरचं दृश्य पाहून थक्कच झाले. अनघा बाल्कनीच्या भिंतीवर उभं राहून मागे पुढे डोलत काहीतरी बरळत होती आणि ते श्रीने ऐकलं. मला हवा आहे काळा गुलाब, मला हवा आहे काळा गुलाब, फक्त मीच घेणार तो. असं बोलून ती विचित्र हसायला लागली. हे बोलताना तिचा आवाज पण खूप वेगळा होता. आणि दामूने पाहिलं की मगाचा आवाज हा बाल्कनीत ठेवलेला कुंडीचा होता, जी भिंतीवर चढताना अनघाचा पाय लागून खाली पडली होती. अनघाचं अंग आता खूप गरम लागत होतं. जेव्हा श्रीने तिला ओढून घेतलं तेव्हा त्याला तिचा हात गरम लागला होता. श्रीने दामूला डॉक्टरांना बोलवायला सांगितलं आणि कपाळावर घड्या ठेवण्यासाठी त्यानं मिठाचं पाणी मागितलं. तसा दामू डॉक्टरांना बोलवायला गेला आणि त्याची बायको पाणी घेऊन वर आली. श्रीने घड्या ठेवायला सुरुवात केली. थोड्या वेळातच डॉक्टर आले आणि अनघाला चेक करून इंजेक्शन दिलं आणि काही गोळ्या लिहून दिल्या. काळजी घ्या, विशेष काही नाही, प्रवासाचा त्रास झाला असेल, असं म्हणून डॉक्टर निघून गेले. श्री तिथंच अनघाची उठण्याची वाट पाहू लागला. नक्की काय होत आहे याचा विचार करू लागला. दुपार झाली तरी अनघा अजूनही शुद्धीत आली नव्हती आणि ना तिचा ताप कमी झाला होता. श्रीला काही सुचतच नव्हतं. इकडे गिरीश आणि सायली गाडीत बसून गप्पा मारत होते. बरं झालं, आपलं काम लवकर पूर्ण झालं. ते आता पूर्ण आठवडा आराम. पण गिरीश, या श्रीचा फोन का लागत नाही काय माहीत. सायली पुन्हा पुन्हा फोन करून पाहत होते. गिरीश आणि सायलीला निघायला उशीर झाला होता आणि आता संध्याकाळ पण झाली होती. अजूनही 5 तास लागणार होते. म्हणून त्यांनी मध्ये एका ठिकाणी मुक्काम करायचं ठरवलं होतं आणि हेच सांगण्यासाठी सायली श्रीला फोन लावत होते. इकडे श्री अनुपाशी तसाच बसून होता. अख्खा दिवस अनघा शुद्धीत आली नव्हती आणि तापही तसाच होता. जेवणाची तर त्याची इच्छाच नव्हती. पण अनघासाठी रात्री श्रीने थोडं खाऊन घेतलं आणि परत अनघाजवळ जाऊन बसला. बसल्या जागी त्याला झोप लागली. लवकर ये, मी वाट पाहतो आहे. येतेस ना? ये लवकर. वाऱ्याच्या झुळकेसोबत अनघाच्या कानात एक आवाज घुमला. ताडकन अनघाने डोळे उघडले आणि पुन्हा ती बाल्कनीत जाऊ लागली. पुन्हा बाल्कनीचं दार आपोआप उघडलं गेलं. अनघा बाल्कनीत पाय ठेवणारच होती. तोच श्रीचा हात डोक्याखालून सटकला आणि त्याला जाग आली. अनघा त्याला बेडवर दिसली नाही. त्याची नजर बाल्कनीकडे गेली तेव्हा त्याला अनघा बाल्कनीत जाताना दिसली. अनु, ए अनु, कसं वाटत आहे तुला? काही हवं आहे का? श्री अगदी काळजीच्या स्वरात बोलला आणि बोलता बोलता त्याने अनुचा हात धरला. त्या क्षणी अनघा पुन्हा बेशुद्ध झाली. ती खाली पडणारच होती. तो श्रीने तिला सांभाळलं आणि बेडवर झोपवलं. तोच इतका वेळ शांत वाहणारा वारा जोरजोरात आवाज करत वाहू लागला. जणू काही वादळच आलं होतं आणि त्या वाऱ्याच्या आवाजात श्रीला त्याचाही तो घोगरा आवाज आला. माझी शिकार आहे ती, पुन्हा पुन्हा मध्ये येऊ नकोस.
फुकटचा मरशील. तो आवाज इतका भेसूर आणि कर्कश होता की क्षणभर श्रीलाही त्या आवाजाची भीती वाटली. पण देवावरही विश्वास न ठेवणारा श्री तो आवाज एक सैतानाचा आहे हे मानायला तयार नव्हता. तोही त्या आवाजाच्या दिशेने वळून अगदी मोठ्याने बोलला, ती माझी बायको आहे. तिला हात जरी लावलास ना तर याद राख, गाठ माझ्याशी आहे. आणि श्री पुन्हा अनघाजवळ जाऊन बसला. विचार करता करता श्रीचं लक्ष अनघाच्या पर्सकडे गेलं. तेव्हा त्याच्या एक गोष्ट लक्षात आली की अनघा कुठेही बाहेर जाताना तिची ही पर्स सोबत ठेवत असते. मात्र इथे आल्यापासून तिने या पर्सकडे साधं पाहिलं पण नाही. श्रीने ती पर्स हातात घेतली. त्यात त्याला एका अंगाराचे पुडे आणि श्री स्वामी समर्थांचा फोटो दिसला. श्रीचा देवावर विश्वास नसला तरी अनघाची स्वामींवर खूप श्रद्धा होती. तेव्हा त्याला आठवलं की या पर्सवरून आपण अनुला चिडवल्यावर अनघा त्याला म्हणाली होती, ही पर्स म्हणजे माझ्या देवाचं छोटं देवघर आहे आणि माझ्यासाठी सुरक्षा कवच म्हणावं तर. श्रीचा विश्वास नव्हता, पण अनघासाठी त्याने त्या पुडीतला अंगारा अनघाच्या कपाळी लावला आणि स्वामींचा फोटो तिच्या उशीखाली ठेवला. त्या क्षणी बाहेरून पुन्हा तोच कर्कश आवाज घुमला, पण आता त्या आवाजात प्रचंड राग होता. या राखेने तू तिला माझ्या तावडीतून नाही वाचवू शकणार. मोठ्यानं आणि विचित्र प्रकारे तो हसायला लागला आणि त्या क्षणी त्या वाड्याच्या जवळ असलेलं एक नारळाचं वाळलेलं झाड काळ काळ आवाज करत उलमळून पडलं. जणू कोणीतरी आपला राग त्या झाडावर काढला होता. अंगारा लावल्यानंतर जरी अंगाला शुद्ध आली नसली तरी अंगातला ताप आता खूप कमी झाला होता. रात्र संपत आली होती. मात्र एका अनामिक संकटाची चाहूल लावून गेली होती. जे काही होतं त्यापासून श्री अनभिज्ञ होता. श्रीने या सगळ्याचा शोध लावण्याचा निश्चय केला. अनघासाठी तो कोणालाही सामोरे जायला तयार होता. सकाळ झाली. अनघाचा ताप आता पूर्णपणे ओसरला होता. ती आता शुद्धीत आली होती, पण तरी अंगात शीण आला होता. श्रीने तिला चहा आणि नाश्ता स्वतः भरवला आणि तिला आराम करायला सांगून तो खाली गेला. श्री आता इथे आल्यापासूनच्या प्रत्येक घटनेवर विचार करू लागला, खास करून काल रात्री घडलेल्या घटनेवर. तो आवाज कोणाचा होता, कुठून आला, या सगळ्यांवर उपाय काय करता येईल या गोष्टीचा विचार करत बसला होता. यातच दुपार कधी झाली हे पण त्याला कळलं नाही. तेवढ्यात मागून कोणीतरी त्याच्या खांद्यावर हात ठेवला. श्रीने एकदम दचकून मागे पाहिलं तर गिरीश आणि सायली दोघे त्याच्यासमोर उभे होते. श्री तर गिरीशला बघता क्षणी त्याच्या गळ्यात पडून रडू लागला. गिरीशला तर काही वेळ कळलंच नाही. त्याने श्रीला शांत होऊ दिलं आणि त्याला काय झालं हे विचारलं. तेव्हा श्रीने त्याला इथे आल्यापासून काय काय झालं ते सर्व सांगितलं. प्रत्येक वाक्याबरोबर दोघांच्याही चेहऱ्यावरचे हावभाव बदलत होते. गिरीशने सगळं ऐकल्यावर श्रीला एक कल्पना सांगितली की आपण त्या म्हाताऱ्याला याबाबत सगळं विचारलं तर काहीतरी मार्ग नक्की सापडेल. श्रीला पटलं आणि त्यांनी दामूला त्या म्हाताऱ्याला बोलवून आणायला सांगितले. दामू लगेच गेला आणि त्याला बोलवून आणलं. तो म्हातारा एका कोपऱ्यात बसला. श्रीने त्याला खायला काही हवं आहे का ते विचारलं, पण तो नाही म्हणाला. तो म्हणाला की पोरा, मला काही नको, तिला सांभाळ, तो परत आला आहे. त्या पोरीने तिच्याही नकळत त्याला बोलावलं आहे. गिरीश म्हणाला, बाबा, आम्हाला त्यासाठी तुमची मदत हवी आहे. प्लीज आम्हाला त्या वाड्याबद्दल सगळं सांगा, काहीतरी मार्ग सांगा. तो म्हातारा सांगू लागला, मी सदानंद जोशी. सगळे इथं आता मला वेळ समजतात, पण मी वेळा नाही. मी फक्त इथं या वाड्याजवळ येणाऱ्या नवीन मुलींना किंवा बायकांना त्याच्यापासून दूर राहण्याचा इशारा देत असतो. पण कोणी ऐकतं, कोणी नाही ऐकत. त्यानेच तर या बाईला पकडले. तो वाडा फार जुना होता. मोळकळीस यायला लागला म्हणून तिथली लोक दुसरीकडे राहायला गेली. त्यांना तो वाडा दुरुस्त करून घ्यायचा होता. पण त्याच वेळी गावात एक माणूस त्याच्या नोकरासोबत गावात आला. त्याचं नाव महिपत. गावात त्याला कुठं घर मिळालं नाही. मग त्याने या पडक्या वाड्याबद्दल चौकशी केली. तो त्यांना म्हणाला की मला काही दिवसांसाठी जागा हवी आहे. मग त्या लोकांनी त्याला त्या वाड्यातली सुस्थितीत असलेली खोली राहायला दिली आणि बाकीचा भाग दुरुस्ती करायला सुरुवात केली. महिपतला संमोहन शास्त्राचं खूप ज्ञान प्राप्त होतं. तसेच त्याला काही विद्या पण अवगत होत्या. काळ्या विद्यांचा पण त्याने खूप अभ्यास केला होता. या गावातल्या लोकांना त्याने त्याच्या विद्येच्या मदतीने बऱ्याच वेळा सहाय्य केलं. पण हळूहळू त्याला याचा गर्व झाला.
त्याच्या मदतीच्या बदल्यात तो गावकऱ्यांकडून रक्कम वसूल करू लागला आणि त्याच्या संमोहन शास्त्राचा वापर तो श्रीमंत लोकांवर करून त्यांची संपत्ती बळकावू लागला. संमोहित झाल्यामुळे त्यांना काही आठवायचंच नाही. नंतर तर त्याने गावातल्या पोरींवर वाईट नजर टाकायला सुरुवात केली. त्याला एखादी पोरगी किंवा बाई आवडली की तो तिला संमोहित करायचा, उपभोगायचा आणि सोडून द्यायचा. गावकऱ्यांना ही गोष्ट लक्षात यायला खूप वेळ लागला. मी माझ्या नोकरीचा राजीनामा दिला आणि माझी मुलगी सोनलसोबत पुण्याहून इथे राहायला आलो, कारण डॉक्टरांनी तिला शहरी वातावरणापासून दूर ठेवायला सांगितलं होतं. इथं माझं जुनं घर होतं म्हणून मी इथं आलो. तेव्हा मला अण्णांनी या महिपतबद्दल सांगितलं आणि पोरीला त्याच्या नजरेत पडू देऊ नको असं सांगितलं. पण एक दिवस मी काही कामासाठी बाहेर गेलो होतो. तेव्हा सोनल झाडांना पाणी घालण्यासाठी परसात गेली आणि त्याच्या नजरेत पडली. तो सोनलला संमोहित करण्याचा प्रयत्न करू लागला, पण सततच्या आजारपणामुळे तिची लांबचं ऐकण्याची क्षमता कमी झाली होती. मग तो सरळ माझ्या घरात येऊन तिला संमोहित करून घेऊन जाऊ लागला. माझ्या ओळखीच्या एका व्यक्तीने ते पाहिलं आणि सगळ्यांना ओरडत मदतीसाठी बोलवू लागला. इतके दिवस कोणालाही न दिसल्यामुळे तो राजरोसपणे त्याचं काम करत होता. पण आज कोणीतरी त्याला पाहिलं होतं. गावातले लोक पण त्या माणसाच्या आरडाओरडामुळे गोळा झाले. मी पण त्याच वेळीच परत आलो आणि मला झालेला प्रकार कळला आणि मग सगळ्या गावकऱ्यांसोबत मी पण त्या वाड्यात गेलो. माझी मुलगी तिथं बसली होती, पण कोणत्याही प्रकारची हालचाल करत नव्हती. मी धावत जाऊन माझ्या मुलीला तिथून उठवलं. गावातल्या लोकांनी तोपर्यंत महिपतला खूप मारहाण केली. मग आम्ही सर्व त्याला त्याच अवस्थेत सोडून परत आलो. महिपतला कळलं की आता आपला मृत्यू हा होणारच आहे, म्हणून त्याने मरणाआधी त्याच्या नोकराला त्याचं शरीर त्या वाड्यात एका गुलाबाच्या झाडाखाली पुरायला सांगितलं आणि काहीतरी मंत्र पुटपुटत त्याने स्वतःचा प्राण सोडला. नोकराने त्याने सांगितल्याप्रमाणे केलं आणि तो तिथून कायमचा निघून गेला. त्याच रात्री माझी मुलगी सोना परत त्या वाड्यात जाऊ लागली. मी तिला खूप अडवलं, पण त्यावेळी जशी काय ती माझी मुलगी नव्हती, दुसरंच कोणीतरी होती आणि एका विचित्र आवाजात बोलली, आता नाही सुटणार माझ्या तावडीतून. तो आवाज त्याचाच होता, महिपतचा होता. तिचा हात धरला तर तिने मला धक्का देऊन त्या वाड्यात ती निघून गेली. डोकं एका दगडावर आपडल्यामुळे मी बेशुद्ध झालो. जेव्हा जाग आली तेव्हा मी माझ्या पोरीला त्या वाड्यात शोधलं, पण ती कुठंच सापडली नाही. मी गावातल्या लोकांच्या मदतीने पण परत शोधलं, पण नाही सापडली आणि प्रत्येक रात्री असंच घडू लागलं. जी कोणी बाई किंवा मुलगी त्या वाड्याजवळून जाईल ती त्या वाड्यात रात्री निघून जाई, पण त्याच्यापैकी कधीच कोणी परत आलं नाही. मग गावकऱ्यांनी गावाजवळच्या एका भगतला बोलवलं. त्यानं सांगितलं की तो अजून इथंच आहे. तो सगळ्यांचा बदला घेण्यासाठी थांबला आहे. गावातल्या लोकांनी त्या भगतला उपाय विचारला तर तो म्हणाला, त्याची शक्ती माझ्यापेक्षा खूप जास्त आहे. मी त्याला हरवू शकत नाही, पण त्याला या वाड्यात कैद करू शकतो. त्या रात्री त्या भक्तांनी होम करून त्या जागेला मंत्रित केलं. त्यावेळेस मी आणि काही गावकरी तिथंच होतो. आम्ही स्वतः त्याला पाहिलं. तो आता एक सैतान झाला होता. त्याचं ते उग्र रूप प्रत्यक्ष सैतानालाही घाबरवेल असं होतं. पूर्ण काळा रंग, पिवळे आणि कुचीदार दात, पिवळे पण आग ओकणारे डोळे, लांब सडक हात, बोटा एवढी नखं जी कोणालाही फाडून खाऊ शकत आणि हवेत तरंगणारं त्याचं ते काळं शरीर. प्रत्यक्ष पाहणाऱ्याला त्याचं ते उग्र रूप पाहून भोवळील असंच होता. वाड्यात बंदिस्त झाल्यावर तो अजूनच चौताळून उठला आणि कर्कश घोगऱ्या आवाजात म्हणाला, तुम्ही हे चांगलं नाही केलं. मी माझी शिकार मिळवणारच. आणि आमच्या देखत तो त्या गुलाबाच्या झाडात सामावून गेला. त्या क्षणी त्या लाल गुलाबाचा रंग काळा झाला. भगत म्हणाला, मी त्याला वाड्यात कैद केले आहे, पण जर कोणी बाई किंवा त्या मुलीने त्या गुलाबकडे बघून जर का त्या गुलाबाचं नाव घेईल तर तिला कोणीच नाही वाचवू शकणार, कोणीच नाही. असं म्हणून तो भगत तिथून निघून गेला. सदानंद बोलायचा थांबला. श्री, गिरीश, सायली आणि दामू सगळेच त्याचं बोलणं ऐकून स्तब्ध झाले होते. थोडा वेळ कोणीच काही बोललं नाही. काही वेळ असाच गेला. मग गिरीश म्हणाला, श्री, आपण जर त्या भगताला भेटलो तर काहीतरी सुटकेचा मार्ग सापडेल. प्रयत्न तर करून पाहू. श्रीला अजूनही विश्वास बसत नव्हता, पण प्रत्यक्ष अनुभव त्याने घेतला होता आणि अनघासाठी तो काहीही करायला तयार होता. आतापर्यंत संध्याकाळ झाली होती. सायलीला अनघापाशी थांबवून दोघे सदानंद सोबत त्या भक्ताकडे निघाले. दामू आणि त्याची बायको सायलीच्या मदतीला थांबले. सायलीच्या मनात आले की जर या अंगाराने अनघाचा ताप कमी झाला असेल तर हा अंगारा निदान ते दोघे परत येईपर्यंत तरी आपल्याला रक्षित करेल.
म्हणून तिने तो अंगारा पुन्हा एकदा अनघाच्या कपाळी लावला, नंतर दामू आणि त्याच्या बायकोला लावला आणि मग स्वतःला लावून घेतला. तसंच तिने स्वामींचे नाव घेऊन अंगाऱ्याची 3 बोटं बाल्कनीच्या दाराला आतल्या बाजूने लावली. तेव्हा जाणून बुजून तिनं त्या वाड्याकडे पाहण्याचं टाळलं. मग ते तिघेही आपापल्या आराध्य देवतेचे नामस्मरण करू लागले. इकडे तिघेही भक्ताकडे पोचले. त्याच्या साध्या झोपडीपाशी येताच आतून आवाज आला, या, मी तुमची वाट पाहत होतो. तिघेही एकमेकांकडे आश्चर्याने पाहू लागले. ते आत गेले तर तो भगत एका दगडी चौकोनात डोळे मिटून बसला होता. काटकुळं शरीर, पांढऱ्या जटा वाढलेल्या, सर्व अंगाला राख लावलेली. बाजूला एक काठी पडलेली बहुतेक, ती त्याच्या आधाराची असावी असा त्या भक्ताचा अवतार. तिघांनी त्याला नमस्कार केला आणि ते तिघे त्याच्या समोर बसले. भगत डोळे न उघडता बोलू लागला. श्री. ओळख न करून देताही त्याने आपलं नाव कसं घेतलं याचं श्रीलाही आश्चर्य वाटलं. तुझी बायको त्याच्या तावडीतून वाचवायची असेल तर तुलाच ते प्रयत्न करावे लागतील. तुला त्या वाड्याच्या आत जाऊन त्या गुलाबाच्या रोपाला अग्नी दिला पाहिजे. मी ते करू शकत नाही, कारण माझं आणि त्या पोरीचं कुठलंही नातं नाही. असं म्हणत भक्ताने डोळे उघडले. मी जेव्हा त्याला बंदिस्त करून इथं परत आलो तेव्हा मी विचार केला की आपण त्याला का नाही हरवू शकलो. मग मी माझ्या गुरूंचं स्मरण केलं आणि त्यांना विचारलं तर ते मला म्हणाले की त्याला तीच व्यक्ती हरवू शकेल जी त्या स्त्रीशी संबंधित असेल, पण तोपर्यंतच जोपर्यंत ती स्त्री त्या वाड्यात पाऊल ठेवत नाही. आणि अजून तरी तुझी बायको त्या वाड्यात गेली नाही, त्यामुळे तूच तिच्या सुटकेसाठी प्रयत्न करू शकतो. असं म्हणून त्याने एक रुद्राक्ष त्याच्या गळ्यात घातला. यांची तुला मदत होईल. एक गोष्ट लक्षात ठेव, त्या वाड्यात गेल्यावर तो काय सहजासहजी तुला हे करू देणार नाही. तुला वेगवेगळे भास होतील. तो तुझी वाट अडवण्याचा पूर्ण प्रयत्न करेल, पण तुला पुढे चालत राहावं लागेल. आणि जे काही करायचं आहे ते आजच, कारण आज अमावस्या आहे. यशस्वी हो. काही न विचारता त्यांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरं मिळाली होती. ते तिघे माघारी यायला निघाले. तेव्हा भगत त्यांना म्हणाला, श्री, जसं आपण वाऱ्याला स्पर्श करू शकत नाही पण त्याचं अस्तित्व असतं, तसंच ईश्वराचं आहे. तो आहे म्हणून आपण सुरक्षित आहोत. त्याच्यावरचा विश्वास हीच आपली ताकद होते. प्रत्यक्ष श्रीकृष्ण सोबतीला होता म्हणून अर्जुन नुसत्या त्याच्या सोबतीच्या विश्वासावर युद्धात कौरवांच्या विरोधात उभा राहिला. त्याच्यावर विश्वास ठेव, तो नक्की मदत करेल. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. आणि तो परत ध्यानस्थ झाला. त्याला नमस्कार करून ते तिघे परत यायला निघाले. रात्र झाली होती. सायली अनघाजवळ बसून नामस्मरण करत होते. बाहेर सोसाट्याचा वारा सुटला होता. जणू तो आत येऊ शकत नाही म्हणून चवताळला होता. अनघा गाढ झोपली होती. सायलीसोबत या सगळ्यांना आता त्या वाऱ्याच्या आवाजाचीही भीती वाटत होते. झाडाच्या फांद्या तुटण्याचे आवाज येऊ लागले होते. कसंही करून त्याला ते दार उघडायचं होतं. तितक्यात कोणीतरी भली मोठी फांदी दारावर जोरात फेकून मारली आणि दार उघडलं गेलं. आणि त्या क्षणी गाडीचा ब्रेकचा करकचून दाबण्याचा आवाज आला. ते तिघे आता परत बंगल्यावर आले होते. वरती वाऱ्याच्या वेगाने तांडव सुरू केला होता, कारण अजूनही तिच्या उशीखाली स्वामींचा फोटो तसाच होता. आणि इतर तिघांनाही त्याचा आवाज काही करू शकत नव्हता, कारण त्यांनीही अंगारा लावलेला होता. खाली गाडीतील पेट्रोलची कॅन आणि काडीपेटी घेऊन श्री त्या वाड्याच्या दिशेने निघाला. गिरीश आणि सदानंद वर रूममध्ये गेले. समोरचं दृश्य पाहून ते दोघेही जागीच थांबले, कारण कोणाला काही करता येत नाही म्हणून तो वाऱ्याच्या मदतीने रूममधल्या वस्तू इकडे तिकडे फेकत होता. सायली, दामू आणि त्याची बायको एका कोपऱ्यात घाबरून देवाचं नाव मोठमोठ्याने घेत उभे होते. अनघा अजूनही झोपलेली होती. गिरीशने पटकन सगळ्यांना भक्ताने दिलेले रुद्राक्ष धारण करायला दिले आणि एक रुद्राक्ष अनघाच्या गळ्यात घातला. श्रीने जसा त्या वाड्यात पाऊल टाकलं तेव्हा तिथल्या वातावरण आणि बाहेरच्या वातावरणात खूप फरक जाणवला. महिपतचं त्याच्याकडे लक्ष गेलं. श्रीचा हेतू त्याच्या लक्षात आला. तसा महिपत श्रीसमोर आला. त्याचं ते रूप पाहून काही क्षण श्री जागीच थांबला. सदानंद काकांनी जसं त्याचं वर्णन केलं होतं अगदी तसाच होता तो समोर येताच एक प्रकारचा उग्र घाण वास श्रीला आला. त्याने श्रीला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला, पण रुद्राक्ष गळात असल्याने तो लांब फेकला गेला. महिपतचं ते लक्ष झाल्यावर त्याने वाड्याच्या आतमधील झाडं दगड त्याच्या अंगावर भिरकवू लागला. श्री त्याचा प्रत्येक वार चुकवू पाहत होता. अचानक श्रीला अनघाचा आवाज आला. श्री मला वाचव, श्री मला वाचव. श्रीचं लक्ष विचलित झालं. त्याला वाटलं की अनघा खरंच तिथं आली की काय.
तो तिला शोधू लागला तर समोर एका झाडावर त्याला अनघा दिसली. तिला खूप लागलं होतं. जागोजागी जखमा झाल्या होत्या आणि त्यातून रक्त वाहत होतं. श्री तिची ही अवस्था बघून धावत तिच्या जवळ गेला. तोच अनघा त्याला म्हणाले, श्री, तुझ्या गळ्यात हे काय? साप गळ्यात का घातला आहे तू? श्रीनेही गळ्यात पाहिलं तर त्याला खरंच वाटलं की आपल्या गळ्यात साप आहे. तो ते काढणार होताच तोच त्याला भक्ताचे शब्द आठवले. तुला भास होतील. त्या क्षणी श्री मागे सरकला आणि म्हणाला, नाही, तू माझी अनघा नाही. असं म्हणत त्या क्षणी त्या अनघाने आपलं मूळ रूप दाखवलं. तो महिपत होता, सैतान महिपत. श्री मागे मागे सरकू लागला. तो आता जवळजवळ त्या गुलाबाच्या झाडापाशी पोचला होता. तेवढ्यात मागून एका झाडाची फांदी महिपतने त्याच्या अंगावर भिरकावली. श्रीच्या पाठीला त्या फांदीचा जोराचा झटका बसला. त्यामुळे श्री खाली पडला. पडताना त्याच्या हातातला पेट्रोलचा कॅन फेकला गेला. श्रीला आता जोराचा मार बसल्यामुळे उठता येत नव्हतं, तरी तो प्रयत्न करत होता. महिपत आता त्याच्या त्या विजयाने मोठमोठ्याने हसत होता. श्रीच्या डोळ्यात अश्रू आले. स्वतःच्या हतबलतेवर त्याला राग आला. इकडे रूममध्ये अजून सामान आपोआप फेकले जात होते. एक लॅम्प तर गिरीशच्या हातावर फुटला आणि त्याला जखम झाली. अनघा अजूनही गाढ झोपली होती, जणू ती बेशुद्ध होती. तिला एवढी झोप कशामुळे आली असेल हे कोणालाच कळत नव्हतं. तिच्या बेडजवळ ठेवलेला पाण्याचा ग्लास तिच्या कपाळावर लागला होता, तरी ती शुद्धीत आली नाही. श्रीने जमिनीवर डोकं टेकवलं आणि त्याला भगताचे बोलणं परत आठवलं. त्याच्यावर विश्वास ठेव, तो नक्की मदत करेल. आणि श्रीने मनोमनी स्वामींचं नाव घेत आणि त्यांच्याकडे मदत मागितली. त्या क्षणी श्रीला पेट्रोलचा वास आला. त्याचं लक्ष पेट्रोलच्या कॅनकडे गेलं. कॅन भिंतीला आपटून फुटला होता आणि त्यातील पेट्रोल वाहत वाहत त्या गुलाबाच्या झाडापर्यंत आलं होतं. श्री त्याच्यापासून काही अंतरावरच होता. तिथं पडल्या पडल्या श्रीने खिशातून काडीपेटी काढली आणि त्यातील एक काडी स्वामींचं मोठ्याने नाव घेत पेटवली आणि त्या गुलाबाच्या दिशेने भिरकावली. तोच तिथं एक भडका उडला आणि ते गुलाबाचं रोपटं पेटलं. आणि त्याच सोबत महिपतचा तो दुष्ट आत्मा पण आरडाओरडा करत जळू लागला. श्रीने ते पाहिलं आणि तो एक स्मित हास्य करून बेशुद्ध झाला. वरच्या रूममध्ये चाललेली उलथापालथ अचानक एकदम थांबली. जे काही हवेत तरंगत होतं ते आहे त्याच ठिकाणी पडलं आणि सर्व काही शांत झालं. गिरीश आणि सदानंद काका समजून गेले की हे का थांबलं होतं ते. सायली, दामू आणि त्याची बायको थोडं भयचकित नजरेने आता सगळीकडे पाहत होते. अनघाला देखील थोडी शुद्ध आली, पण अजूनही ती ग्लानीत होती. गिरीश आणि सदानंद काका समजून गेले की इथे आता काहीही धोका नाही, म्हणून ते दोघेही श्रीकडे धावत गेले. वाड्यात आल्यावर श्री त्यांना बेशुद्ध अवस्थेत सापडला. दोघांनी मिळून श्रीला बंगल्यात आणलं आणि त्याच्यावर पाणी शिंपडलं. तो थोडा शुद्धीत आल्यावर त्याला गिरीशने पाणी प्यायला दिलं आणि त्याच्या जखमांवर तात्पुरती मलमपट्टी केली. सकाळ झाल्यावर अनघा पूर्णपणे बरी झाली होती आणि गिरीशच्या मदतीनं श्रीनेही डॉक्टरांकडे जाऊन उपचार करून घेतले. 1 महिन्यानंतर अनघा तिच्या आवडीच्या ठिकाणी आली होती, पण आज ती एकटी नव्हती. तिच्यासोबत तिचा विश्वास, तिचं प्रेम म्हणजे श्री होता आणि ते दोघे श्री स्वामी समर्थांच्या मंदिरात दर्शनासाठी आले होते. त्यांनी केलेल्या मदतीसाठी त्यांनी स्वामींचे आभार मानले. अशक्य ही शक्य करतील स्वामी.